नमस्कार, मी प्रेम मोरे. ठाणे वैभवमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या मी ठाण्यातील पारसिक नगर रेतीबंदर चौपाटी परिसरात आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. अशातच प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की आपण आपल्या चिमुकल्यांसोबत बाहेर फिरायला जायचं तर जायचं कुठं. तर ठाणेकरांसाठी, कळवा पारसिक नगरमधील रहिवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की ठाण्यातील या रेतीबंदर चौपाटीला जे आहे ते आता तुम्ही फिरायला येऊ शकता. खरं तर लक्षवेधी अशा प्रकारची ही चौपाटी पाहायला मिळते. तुम्ही ह्या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण ठाण्यात नाही, जणू कुठेतरी बाहेर परदेशातच आलो. सुंदर स्वच्छ अशा प्रकारची ही ठाण्यातील रेतीबंदर चौपाटी पाहिली जाते. आपण पाहिलं तर या पारसिक नगर गणेश विसर्जन घाटापासून हकेच्या अंतरावर असलेली ही चौपाटी जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरची लांब परिसरामध्ये पसरलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळेत आलात तर तुमची इव्हनिंग वॉक होऊ शकते किंवा सकाळच्या वेळेत आलात तर मॉर्निंग वॉक होऊ शकते. त्याचबरोबर चिमुकल्यांना ह्या ठिकाणी जे आहे सनसेट सनराईज व्ह्यू सुद्धा जो आहे तो पाहता येणार आहे. तुम्ही सकाळी सुद्धा ह्या ठिकाणी येऊन ह्या सूर्याचा आनंद घेऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळेस सनसेटचा सुद्धा आनंद जो आहे तो घेऊ शकता. सूर्य मावळताना ह्या ठिकाणी या खाडी लगत जे आहे वेगळं दृश्य पाहायला मिळतं. सध्या आपण पाहिलं तर सध्या दुपारची वेळ आहे, त्यामुळे संपूर्णतः चौपाटी परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतो. मात्र संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे पर्यटक ठाण्यातील विविध भागातून येत असतात. त्यामुळे तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने ही आनंदाची बातमी आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या चिमुकल्यांसोबत बाहेर जायचंय, परंतु बाहेर जाणं शक्य होत नाही, कामामुळे शक्य होत नाही, उन्हामुळे शक्य होत नाही. तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळात या चौपाटीला आपल्या चिमुकल्यांसह भेट देऊ शकता. कुठेतरी ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं पर्यटनाच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण हे रेतीबंदर परिसर पाहिला जातो. आणि आपण पाहिलं तर सुंदर अशा प्रकारचा हा व्ह्यू, त्याच एका बाजूला असणारी सुंदर ही झाडी आणि अशा प्रकारची ही मोठी लचक चौपाटी कुठेतरी प्रत्येक ठाणेकरांना भुरळ घालणारी आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा असा प्रश्न होता की आपल्या ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या मुलांसोबत बाहेर जायचंय, परंतु बाहेर जायला वेळ नाही, जवळ जायचंय, वन डे रिटर्न आहे, तर ह्या चौपाटीत तुम्ही सुद्धा तुमचा जो आहे तो आनंद घेऊ शकता. खरं तर भोली मोठी ही चौपाटी कुठेतरी पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक रील्स ह्या परिसरातले सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग चालू आहेत. ते रील्स सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचे रील्स शूट करू शकता. खरं तर महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ठाण्यातील ही रेतीबंदर चौपाटी पाहिली जाते आणि या रेतीबंदर चौपाटीचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर सुंदर अशा प्रकारचा तुम्हाला हा व्ह्यू जो आहे तो पाहता येणार आहे. समोर पाणी आणि त्या शेजारी असलेली ही चौपाटी कुठेतरी तुमची सकाळ आणि संध्याकाळ जी आहे ती अतिशय आनंदी वातावरणात जी आहे ती जाऊ शकते. खरं तर ठाणे शहरातील महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा रेतीबंदर परिसर पाहायला जातो. पारसिक रेतीबंदर परिसरात या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी एक ऐतिहासिक गोष्ट सुद्धा पाहायला मिळणार आहे. ती ऐतिहासिक गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी एक इतिहासकालीन जी आहे ती तोफ ठेवण्यात आलेली आहे. कुठेतरी ही तोफ युद्धात वापरली गेली असं देखील जे आहे ती बोललं जातं. कुठेतरी ठाणे शहरातील, ठाणे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं हे मुंब्रा रेतीबंधन ठिकाण पाहिलं जातं आणि ह्या ठिकाणचा आपण व्ह्यू पाहिलात तर अतिशय नैनरम्य दृश्य अशा प्रकारचं पाहिलं जाईल. सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाचा पारा हा 40 अंश वाढलेला आहे, परंतु ह्या ठिकाणी आलेल्यावर तुम्हाला ऊन जाणवणार नाही, कारण की एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरण या परिसरामध्ये असल्यामुळे कुठेतरी एक वेगळा आनंद तुम्हाला या परिसरामध्ये घेता येणार आहे. ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही चौपाटी या ठिकाणी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतनं जी आहे ती तयार करण्यात आली होती. जवळजवळ 10 वर्षे या चौपाटी बनण्यासाठी वेळ गेला आणि आता 10 वर्षानंतरचं हे चित्र आपण पाहत आहोत. कुठेतरी गेल्या 10 वर्षांमध्ये या परिसरामध्ये ही महत्त्वपूर्ण एक सुधारणा जी आहे ती पर्यटकांसाठी, ठाणेकरांसाठी, भ्रमंतीप्रेमींसाठी जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते. ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की सुंदर अशा प्रकारे हा चौपाटीचा व्ह्यू आणि चारही बाजूने तुम्हाला ह्या हिरव्या झाडांमुळे जो आहे तो थंडावा गारवा जो आहे तो जाणवता येणार आहे. ठाण्यातील या गणेश विसर्जन घाटापासून हकेच्या अंतरावर असलेली ही चौपाटी कुठेतरी आता पर्यटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा या चौपाटीला, या रेतीबंदर चौपाटीला भेट द्या. तुमचा कसा होता अनुभव हे देखील मला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. जर कोणी वृक्षप्रेमी असेल तर ते सुद्धा ह्या ठिकाणी येऊन झाडे लावू शकतात, कारण की ह्या ठिकाणी बरीचशी जागा जी आहे ती झाडांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचे फळांचे झाड सुद्धा ह्या ठिकाणी जे आहेत ते आता लावू शकता. खरं तर महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा मुंब्रा पासून हकेच्या अंतरावर आणि कळव्या विटाव्यातून देखील तुम्ही ह्या ठिकाणी जे आहे ते भेट देऊ शकता. आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर विविध फुलांची झाडे जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे ह्या चौपाटीला एक वेगळाच व्ह्यू जो आहे तो
मिळालेला पाहायला मिळतो। समोर आपण पाहिलं तर हे समोर असणारं पाणी आणि त्याच शेजारी असणारे हे झाड हे कुठेतरी फार महत्त्वपूर्ण ठरताना पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या व्ह्यूचा आनंद घ्यायचा आहे तर आजच ठाण्यातील या रेतीबंदर चौपाटीला भेट द्या। ह्या ठिकाणची कुठली गोष्ट कुठले फुलं सर्वात जास्त तुम्हाला आवडले हे देखील मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। सध्या आपण ठाणे वैभवच्या माध्यमातून या रेतीबंदर परिसरातून लाईव्ह ही दृश्य पाहत आहोत। तर पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे की आपल्या ठाण्यात ही भव्य दिव्य सुंदर अशा प्रकारची चौपाटी आता खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी खुली करण्यात आलेली पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर ह्या परिसरात तुम्ही आल्यावर तुम्हाला ह्या ठिकाणी स्वच्छता जी आहे ती अनुभवता येणार आहे। पूर्ण चौपाटी आपण पाहिली तर सुंदर अशा प्रकारची ही चौपाटी कुठेतरी प्रत्येक ठाणेकरांसाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे नक्कीच ठाणेकरांनो तुम्ही सुद्धा या रेतीबंदर चौपाटीला भेट द्या। मगापासून मी तुम्हाला ज्या इतिहासकालीन ज्या युद्धकालीन तोफेची गोष्ट सांगत होतो ती तोफ सुद्धा आता काहीच ज्या सेकंदामध्ये मी तुम्हाला दाखवेल। खरं तर लक्षवेधी अशा प्रकारचा हा व्ह्यू पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण ठाणे शहरातून कुठेतरी बाहेर आलोय असं तुम्हाला ह्या चौपाटीला भेट दिल्यावर जाणवता येईल। महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही चौपाटी आता ठाणेकरांसाठी या उन्हाळ्याच्या सुट्टीत महत्त्वाची ठरताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला सुद्धा ह्या चौपाटीचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्ही सुद्धा आजच या चौपाटीला भेट द्या। तुमच्या चिमुकल्यांसह तुमच्या कुटुंबासह तुमच्या परिवारासोबत वन डे पिकनिक कुठेतरी तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणी साजरी करू शकता। सध्या प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो उन्हाळ्याच्या जायचं कुठे असा प्रश्न प्रत्येकाला पडतो। मात्र ह्या चौपाटीला भेट दिल्यानंतर तुमच्या प्रश्नांना जो आहे तो कुठेतरी थांबा मिळणार आहे। आपण पाहिलं तर मगापासून मी बोलत होतो ज्या तोफेची गोष्ट करत होतो ती तोफ ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर हा रणगाडा जो आहे तो युद्धात वापरलेला आहे। इतिहासकालीन हा जो आहे तो रणगाडा आहे असं देखील बोललं जातं। आणि ह्या रणगाड्याला सुद्धा तुम्ही जे आहेत प्रत्यक्षात ह्या ठिकाणी पाहू शकता। महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही चौपाटी आणि ह्या चौपाटी परिसरात ही तोफ ही रणगाडा जो आहे तो ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेला पाहायला मिळतोय। खरं तर ठाण्याला एक ऐतिहासिक शहर म्हणून पाहिलं जातं आणि या ऐतिहासिक शहरात अशा प्रकारे ही भव्य दिव्य चौपाटी आणि या चौपाटी परिसरात असलेली ही तोफ आणि त्याचप्रकारे निसर्गरम्य अशा प्रकारचा व्ह्यू कुठेतरी प्रत्येक ठाणेकरांना भुरळ घालणारा आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला ही चौपाटी कशी वाटली हे देखील मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। ह्या ठिकाणचा कुठला व्ह्यू तुमचा सर्वात जास्त आवडता होता हे देखील मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। आणि ठाण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाणे वैभवच्या फेसबुक, इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।